तुमच्याकडे सगळं आहे पण मन शांत नाही, मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आज मी तुम्हाला असं एक सत्य सांगणार आहे जे तुमचं आयुष्य बदलू शकतं. आजकाल प्रत्येकजण काही ना काही त्रासात आहे. कोणाला पैशाची चिंता, कोणाला नात्याची, तर कोणाला मानसिक ताण. मोठं घर, चांगली नोकरी, सगळ्या सुविधा असूनही मन मात्र शांत नाही. का होतं असं, याचं खरं कारण आज आपण समजून घेणार आहोत. आपण सगळे एक मोठी चूक करत आहोत आणि ती म्हणजे आपण देवाचं नाव घेणं विसरलो आहोत. पूर्वीच्या काळात लोक रोज नामस्मरण करत होते म्हणून त्यांचं मन शांत होतं, समाधान होतं. पण आज आपण फक्त धावपळ, मोबाईल, टेन्शन यामध्ये अडकलो आहोत. म्हणूनच आपल्या मनामध्ये अस्वस्थता वाढत आहे. नामस्मरण म्हणजे काय? तर नामस्मरण म्हणजे फक्त शब्द नाही, ती एक देवी शक्ती आहे. जेव्हा आपण श्री स्वामी समर्थ किंवा रामकृष्ण असं नाव घेतो तेव्हा आपल्या मनात शांतता निर्माण होते. मन शांत होतं, सतत चालणारे विचार कमी होतात आणि टेन्शन कमी होतं. मन हलकं वाटायला लागतं, नकारात्मक ऊर्जा दूर होते, सकारात्मक विचार वाढतात आणि आत्मविश्वास वाढतो. देवावर विश्वास ठेवला तर स्वतःचा विश्वास वाढतो. घरामध्ये शांती येते आणि भांडणं कमी होतात. अशीच एक महिला होती. ती खूप त्रासात होती. घरात भांडणं, आर्थिक अडचणी, मनात खूप ताण होता. कोणीतरी तिला सांगितलं, रोज 5 मिनिटे नामस्मरण कर. तिने सुरुवात केली. पहिल्या काही दिवसात काही फरक नाही, पण हळूहळू तिचं मन शांत झालं, विचार बदलले आणि आयुष्यात सकारात्मक बदल दिसू लागले. नामस्मरण म्हणजे फक्त नाव घेणं पुरेसं नाही, भावना, श्रद्धा खूप महत्त्वाची आहे. मन एकाग्र ठेवा, देवावर विश्वास ठेवा. जर तुम्ही रोज फक्त 5 ते 10 मिनिटे नामस्मरण केलं तर तुमचं आयुष्य नक्की बदलू शकतं. पण नामस्मरण कसं करायचं, योग्य पद्धत काय आहे, हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तो नक्की पहा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. धन्यवाद.